अभंग नाथरायांचा आहे. पण नाथराया कोण? कोण नाथराया? आम जगाच्या इतिहासामध्ये माऊलीनंतर संजीवन समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठगमन नाही, नाथरायानंतर शांती नाही आणि शिवबानंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, कर्णानंतर औदार्य नाही, गरुडानंतर भरारी नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही आणि नरदेह सोडून दुसऱ्या देहामध्ये नरदेह सोडून दुसरा देह नाही. मग त्या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर ज्या दिवशी संत महात्म्याचं दर्शन होतं त्या दिवसाचं वर्णन करणार आजचा अभंग आहे. विठ्ठल कर्णाचं दान, अर्जुनाची एकाग्रता, श्रवणाची मातृभक्ती या सर्व गुणांचं एकत्रीकरण आम्हाला ज्या महापुरुषाच्या चरित्रामध्ये दिसतं असं चरित्र म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे. आज समाजाला शिवरायांच्या विचाराची, शिवरायांच्या आचारांची व शिवरायांच्या युक्तीची आज गरज आहे. म्हणून राजांना मी विनंती करू की राजे आपण यावं आणि या सुवर्णमय सिंहासनावर विराजमान व्हावं. महाराज विराजी, आइए 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 महाराज विराजी, महाराज विराजे. जय हो कथा करू कथा करू जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, प्रेम सहित गति धरू, प्रेम सहित गति धरू, प्रेम सहित गति धरू, प्रेम सहित गति धरू, विराजिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल अभंग नाथरायांचा आहे. नाथरायांचा वारकरी संप्रदायामध्ये संत मंडळीमध्ये एक आगळं आणि वेगळं स्थान आहे. त्याला कारणही तसंच आहे. काही संत आहेत तर शांत नाही, काही शांत आहेत पण संत नाहीत, काही संतही आहेत शांतही आहेत पण श्रीमंत नाहीत. किती होती नाथरायांची श्रीमंती? सकल संत माझे राजा स्वामी एकनाथ माझा. संपूर्ण संतांमध्ये एकटे नाथराय श्रीमंत होते. नाथरायांची एवढी श्रीमंती पूर्वी झालेल्या संताकडे नव्हती, आताच्या नाही होणारही नाही, एवढी श्रीमंती होती. किती श्रीमंती होती एका उदाहरणाद्वारे सांगतो तुम्हाला. बघा, नाथरायाच्या घरी एकदा चोरी झाली. खरं तर चोरी ही 2-4 लोकांनीच करायची असती. 20-25 जण आले तर त्याला काय म्हणतात? बोलत चला मी काय बाहेरचं नाही. काय म्हणतात महिला मंडळ? दरोडा. बरोबर ना? तसं नाथरायांच्या घरी दरोडाच पाडला. 24 चोर आले होते चोरी करण्याकरिता. त्या चोरांनी नाथरायाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर नाथरायांची खनिज संपत्ती जी तर ठेवलेली होती, सोनं हिरे जवाहर काय असतील
ते तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी ते कुलूप तोडलं आणि कुलूप तोडल्याच्या नंतर 24 चोरांनी आत गेले आणि 2 मिनिटं शांत उभा राहिले. का? एवढी श्रीमंती त्यांनी सुद्धा पहिल्याच वेळेस पाहिली होती. एवढ्या चोऱ्या केल्या पण त्यांची ही चोरी करण्याचा पहिलाच योग होता. ते असे स्तब्ध राहिले 2 मिनिटांनी विचारच करत होते किती सोनं आहे याच्यात, किती जवार आहे, किती मोती आहेत. आता महिला मंडळ तुम्ही सांगा मला तिथं असतं तर काय केलं असतं? महाराज एखाद्याच्या गवतावर एखाद्याच्या बांधावर जर चांगला गवत नसतं ना अख्खा सुपडा साफ करतो. तिथं सोनं होतं सोनं. महाराज त्या 24 चोरांनी काय केलं? आपल्याला उचलणार नाही एवढे गाठोडे बांधले. 1-1 क्विंटलचे गाठोडे बांधले. महाराज तुकाराम महाराज 1-1 क्विंटलचे गाठोडे बांधल्याच्या नंतर फजिती अशी होती. मग ते गवताचे असू नाही तर सोन्याचे असू उचलतच नाहीत. एवढे उचलूच शकत नाही. मग त्यांनीच ते एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. आता करायचं काय. पण त्यातला एक जरा हुशार होता. तो पण त्याला भजनाचा नाद होता. तो जरा भजनात येत होता. मग त्याला एक प्रमाण आठवलं होतं खूप बरायचं. काय? एकमेकास सहाय्य करू अवघे धरू पंत. मग महाराज तो म्हणला महाराज असं नाही करायचं. आता काय करायचं? दुसऱ्यानी पहिल्याला उचलून द्यायचं, तिसऱ्यानी दुसऱ्याला उचलून द्यायचं, चौथ्यानी तिसऱ्याला उचलून द्यायचं. असे करत 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 23 जण वाट लागले आणि 1 जण शिल्लक राहिला. आता 1 जण शिल्लक का राहिला? महिला मंडळ त्याला जरा जास्त न्यायचं होतं. काय शिल्लक राहिला? 1 जणाला उचलून द्यायलाच कोण नाही राहिलं. महाराज ते 1 जण काय करायचा? त्या 23 जणांकडे बघायचा, गाठोड्याकडे बघायचा, 23 जणांकडे बघायचा, गाठोड्याकडे बघायचा. तिने त्या 23 जणाला आवाज दिला, अरे तुमचं झालं तुम्ही चालले, माझं काय? मला कोण उचलून देणार? आता 23 जण मागं बघत का? अजिबात नाही महाराज. त्याने मागं सुद्धा बघितलं नाही. ते हाय इसेत निघाले. मग तिने पुन्हा आवाज दिला, थांबता का? कसं? महाराज धूम पळले. मग ते अजून आवाज केला, तुम्ही थांबता का? सांगू मालकाला. शिव आवाज नाथरायांनी ऐकला आणि नाथराय विश्रांतीतून बाहेर आले आणि नाथराय त्याला आवाज देतात. काय? अरे बाबा जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. कोण म्हणताय? ज्यांच्या घरी चोरी करण्याकरिता आले होते ते स्वतः नाथराय म्हणतात, जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. आता इथं बसणार बाई काय कोणी उचलून देणार? महाराज गवताचे उचलून देत नाही तर सोनं होतं. ही नाथरायांची श्रीमंती होती. तुमची आमची श्रीमंती किती हो? कवडी मोल श्रीमंती. तरी महाराज त्यात खूप अहंकार. त्या श्रीमंतीला एकदम जपू जपू ठेवलेलं. शेवटी काही सोबत येत नाही पण तरी जपू जपू ठेवलेलं. बघा महाराज आम्ही आळंदीला असताना रोज सकाळी 8 वाजता दर्शनाला जातो. दर्शनाला जात असताना 1 जण आम्हाला भेटला. आम्ही आपलं दर्शन करत होते. आमच्या मागच महाराज महाराज महाराज. पण आपलं पण नियम आहे, जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत आपण कोणालाच बोलत नाही. ते महाराज महाराज झालं, मी आपलं पुढं, ते माझ्या मागं मी आपलं पुढं. त्यांनी 4-5 वेळेस आवाज दिला. म्हणलं आता याचं काय समस्या आहे बघू. मी आपलं पटपट पटपट दर्शन घेतलं आणि म्हणलं का हो बोला. आणि महाराज दिसतात. म्हणलं हो. आणि मग कीर्तन भजन काही येत असन? म्हणलं येतं थोडंफार. मग म्हणे आपल्याला भजन ठेवायचं होतं. म्हणले कुठं? नाही करमाळ्याला ठेवायचं होतं. म्हणलं ठीक आहे. मग म्हणे तुमचा सगळा ताफा घेऊन या. ताफा आता मग काय आराध्याची पार्टी आहे का काय? तर मग ताफा घेऊन या. काही म्हणतात बोलव का, पण आता 2-4 पैशासाठी आपल्याला ऐकून घ्यावं लागतं नाही तर काय. म्हणलं ठीक आहे. मी आपल्या गणेश महाराजला फोन केला, बाप्पा महाराजांना फोन केला, सचिन मामाला फोन केला, तुकाराम महाराजांना फोन केला. चला आपल्याला भजनाला जायचं, भजन सेवा आहे, दूरचा प्रवास आहे, लवकर जावं लागेल. तारीख ठरली आमची. महाराज ठरलेल्या वेळेत गेलो. सायंकाळची वेळ होती. 8 वाजता गेलो. आमचं साहित्य सगळं आम्ही गाडीतून काढलं. त्याचा असा भला मोठा बंगला होता. असं आम्ही साहित्य घेतलं आणि त्याच्या बंगल्यामध्ये ठेवलं, बाहेर पोर्चमध्येच ठेवल्याच्या नंतर महाराज तेव्हा आला. म्हणे महाराज करा तुमचं भजन सुरू. महाराज आमच्या तुकाराम महाराजांनी मस्त रामकृष्ण हरी सुरू केलं. गणेश महाराजांनी कालावती रागामध्ये रूप पाहता सुरू केलं. ते झाल्याच्या नंतर सुंदर ते ध्यान झालं आणि तेव्हा त्या मालकाला ध्यानात आलं काय आपल्या इथं भजन सुरू म्हणून ते बाहेर आलं. घरातून बाहेर आलं आणि म्हणे महाराज भजनाला काही लागतं का? म्हणलं लागत ना, कप येंडो सालपान. अरे अर्ध्या तासामागं चहा लागतो भजनाला, तेव्हा भजन जरा रंगात येतं. मग ते म्हणे महाराज आणू ना आपण का बिकरी थोडीचे आण रे शेळीचं दूध. म्हणलं राहू दे चहाच नको, कोरा कर महाराज. मग आम्ही आपलं भजन सुरू केलं. त्याने आपला चहा घेऊन आला. 1 तास भजन सुरू झालं आमचं. 1 तास झाला आणि तो चहा घेऊन आला. आमचं आपलं मस्त चहा पाणी झालं. तोवर त्यांनी 2 कुत्रे असे मोठे सोडे त्याच्या त्या आवाऱ्यात. आपलं कशाला तरी सोडे असं आम्ही आपलं भजन सुरू केलं आणि ते आतमध्ये गेलं. महाराज आमचं भजन 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले. महाराज जे आत गेलेलं बाहेरच आलं नाही ना. आमचे भजनी वैतागले म्हणे महाराज तुम्ही गुत्त घेतलं होतं आपण लगेच चाललो. महाराज जे गेले, मी एकटाच राहिलो ना. काहून? महाराज पैसे गुतले होते, त्याशिवाय आपल्याला जाता येत नाही ना. मी आपलं थांबलो. सकाळ झाली. ते आपल्या घरातून बाहेर आलं. मी आपलं तिथं थंडीनं काकोडो बसलो. म्हणे का हो तुम्ही जी चहा दिला तर घरात गेले, बाहेर आलेच नाही. म्हणे महाराज
आपल्याला काय भजनाचा हरीक आहे का काय आहे? आपल्या घरात आले होते 50-60 लाख रुपये, कुठं सिक्युरिटी गार्ड ठेवा म्हणून तो भजन ठेवलं, विठ्ठल विठ्ठल. ही तुमची आमची श्रीमंती आणि त्याची भीती जायची गमवायची. पण नाथरायांची श्रीमंती किती होती? सकल संत माझे राजा स्वामी एकनाथ महाराज. नाहीतर प्रापंचिक दृष्ट्या बाकीच्या संत महात्म्याचा विचार जर केला ना तर 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व म्हणजे काय? 18 गुणिले 20 करायचं म्हणजे किती येतं? 360 येतं. मग 360 म्हणजे एका वर्षात दिवस किती असतात? 360. 360 ही दिवस ज्याचं दारिद्र्य आहे, बहुतांशी संत. तुम्ही माऊलींचं उदाहरण घ्या. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात सोपान मज सांभाळीत दारिद्र्याचे. अहो तुम्ही तुकोबा राहायचंही उदाहरण घ्या. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेली. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके, चोर धाके, जवळ येता चोर धाके. जाऊ उडती भिके, जाऊ उडती भिके, जाऊ उडती भिके, जाऊ उडती भिके. उतरे घर राखी ते, घर राखी ते, उतरे घर राखी ते, नादणू कायसे सांगा, 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 नादणू कायसे सांगा. आम्ही सदैव सुळके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरे घर राखी दे. आम्ही सदैव सुळके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, उतरे घर. तुकोबा राय तर म्हणतात आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके. आणि कुठं जर गेलोच तर माग कोण घर राखीत? कुत्र घर राखीत महाराज. हे सुद्धा काय? दारिद्र्याच्या. अहो नामदेव महाराजाचंही उदाहरण घ्या. नामदेव महाराजांच्या पत्नी राजाई एक दिवस रुक्मिणी आई साहेबाकडे गेल्या, पण भेटायला नाही, मग भांडायला. आता भांडायला गेल्या म्हणलं का बांगड्या मागे सारलेल्या, पदर डाव्या बाजूला खवलेला. 2 रात्र पाहून एकांत. राजाई वृत्तांत सांगे माते. 2 रात्र प्रहर पाहून राजाई रुक्मिणी आई साहेबाकडे गेल्या. रुक्मिणी आई साहेबांसमोर पाहिलं तर बांगड्या मागं सारलेल्या, पदर डाव्या बाजूला खवलेला. रुक्मिणी आई साहेबांनी म्हणलं अहो या बसा बसा. मी काय बसायला आले होय? 2 महिला येऊ द्या आता, राखी गल्ली जमा करतात महाराज. तसं राजाई म्हणल्या मी काय बसायला आले होय? भला मार्ग उमजवणी सांगा तुम्ही, नामयाची राजा बरी नव्हे. अहो तुमच्या विठोबाशी सांगा, भ्राताराशी कागा वेडे केले? तुमच्या बुवानी आमचा बुवा वेडा केलाय. राजाई म्हटल्या अहो घरामध्ये अन्न वस्त्र नाही, खाया जेवायसी आणि गाय हरणीसी निर्लज्ज. घरामध्ये अन्न नाही, वस्त्र नाही, नुसतं विना घेतात, चिपळ्या घेतात आणि विठ्ठल विठ्ठल करत राहतात. मी तरी ऍडजस्ट केला असतो, पण घरात किती माणसं आहेत नामदेव महाराजांच्या घरात? 14 माणसं आहे महाराज. 1-2 असते तर आपण कुठून ऍडजस्ट करतो, पण 14 माणसं आहे माझ्या घरात. तरी 18 विश्व दारिद्र्याचे. विठ्ठल विठ्ठल नाथरायांसारखा श्रीमंत संत वारकरी संप्रदायात जन्माला नव्हता आणि जन्मणारे नाही. किती होते नाथरायांची श्रीमंती? अहो किती होते नाथरायांची शांती? श्रीमंती तुम्ही बघितली, आता शांती बघा. यवन 108 वेळा अंगावर येऊन थुंकला तरी प्रसाद देऊनी. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुख केला, प्रसाद देऊनी मुख केला.
यवन अंगावरी तुकला प्रसाद देवोने मुक्त केला प्रसाद देवोने मुक्त केला प्रसाद देवोने मुक्त केला देवोने मुक्त केला प्रसाद देवोने मुक्त केला यवन अंगावरती येऊनी थुकला प्रसाद देऊनी मुक्त केला. महाराज एक दोन वेळेस थुकला असेल का तो? अजिबात नाही महाराज. 108 वेळा थुकला तरी नाथरायांनी प्रसाद देऊन त्याला मुक्त केला. एवढी शांती नाथरायांच्या अंगामध्ये होती, नाथरायांकडे होती. आपल्याकडे तर तेवढी कशीच नाही हो. आम्ही घ्या तुम्ही घ्या कोणी घ्या महाराज. आपण एकदा बघितलं असतं म्हणलं असतं जाऊ द्या, दोनदा बघितलं असतं जाऊ द्या आपण महाराज आहेत, तीनदा बघितलं असतं, चारदा बघितलं जाऊ द्या लोक काय म्हणतील, 5-7 वेळेस बघितलं असतं आता काय करायचं, आणि 8व्या वेळेस डायरेक्ट उलटाच केला असता. आपल्यात एवढी शांतीच नाही महाराज. नाथरायामध्ये एवढी शांती होती. नाथरायांची शांती जरी आचरणात आणली ना तरी भरपूर झालं. पण आता लोक अशी हुशार निघलेत नारायण महाराज, त्यांना जेवढं लागतं ना ते तेवढंच घेतात, लागूपुरतं चरित्र घेतात. आता बघा तुम्ही धोंड्याच्या महिन्यामध्ये कुठं हरिविजय चालतो, कुठं पांडव प्रताप चालतो, कुठं कोणते वेगळे 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 ग्रंथ चालतात. तर बघा दोघं नवरा बायको होते आणि दोघंही पोथी ऐकायला जायचे, पण एक नाही दोघंही वेगळ्या वेगळ्या पोथी ऐकायला जायचे. काहून? त्यांचं जमत नव्हतं. असंच घरामध्ये चालू असतं, काहीचं जमत नाही, काहीचं जमत सुरूच असतं, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं नाही. महाराज एक पत्नी नवऱ्याला म्हणली का हो, अहो ऐका ना, मी पहिलं लग्नाच्या आधी आपल्या तुम्ही मला फिरायला न्यायचे, पिक्चरला न्यायचे, गार्डनला न्यायचे, आणि लग्न झाल्यावर तुम्ही मला कुठंच नेत नाही. ते म्हणलं अगं सहज नाही, काय सांगू तुला, निवडणूक झाल्यावर कुठं प्रचार असतोय का? आता अवघड आहे. ती थोड्या वेळ तरी थांबली, म्हणली का हो, पहिलं मग मी जर गायन करायला लागले, मी जर एखादं गाणं म्हणायला लागले, तुम्ही एकटं बसवून ऐकायचे, डबल म्हण म्हणायची. आता जर मी गायन सुरू केलं, एखादं गाणं म्हणले तर तुम्ही घराच्या बाहेर जातात. ते म्हणे का रे असं नाहीये, शेजारच्याला वाटू नये की मी तुझा गळा दाबतोय म्हणून. विठाल विठाल दोघांचं काही जमत नव्हतं त्या, म्हणून ते दोघं पण काय करायचे, वेगळ्या वेगळ्या पोथीला जायचे. आणि पोथीहून आले की दोघांची पण चर्चा चालायची. बरं, हे आमच्या पोथीत काय झालं, त्यानं सांगायचं आमच्या पोथीत असं झालं, तिनं सांगायचं आमच्या पोथीत हे असं झालं. एक दिवस पत्नी पोथी ऐकून पुढं आली, जेवणाचं ताट करते, तेच तेवढ्यात हे मंदिरातून पोथी ऐकून आलं. पण एवढ्या आवेशात आला अण्णा, एवढ्या आवेशात आलं, लिजिम खेळतच आलं. बायको म्हटली आजचा आविष्कार जरा आगळा वेगळा दिसतोय. महाराज ते दरवाजे येतोय, चप्पल काढायची ना तसंच आतमध्ये आलं. म्हणे खूपच मजा आली आज. बायको म्हणली काय झालं, आजचा आविष्कार लयच वेगळा दिसायला. अरे खूपच मजा आली आज. अहो झालं काय ते तर सांगा ना, विचारूच नको, खूपच मजा आली आज. मग सांगताच कशाला, महिला मंडळचं बोलणं नाही, पण खूपच मजा आली आज. अहो पण झालं काय, मी गेलतो ना पोथी ऐकायला, मग एकट्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. पत्नी म्हटली हां, मग 16,108 बायका. पत्नी म्हणली तुम्हाला काय झालं एवढ्या उड्या मारायला. मग मी म्हणतो त्याला जर 16,108 असतील तर मला 2-4 करायला काय वाईट. पत्नी म्हटल्या हो गप्पा गप्पा, एकीना तुमची फासोळी उघडी पडली, दुसरी केली तर मडत न्यायचं काम आहे. विठाला विठाला. मग पत्नी हुशार होती. पत्नी म्हटली आणली तर येणे एखादी सवत, मग काय करायचं. पत्नी महाराज एज्युकेटेड होती, तिला पण जरा महाराजांचा पॉईंट लक्षात आला, महाराजांनी कथात काय सांगितलं हे लक्षात आलं. ती लगेच म्हणली हे तर काहीच नाही मजा आली तुमच्या पोथीत, माझ्या पोथीत याच्यापेक्षाही मजा आली. म्हणजे आता याच्यापेक्षा काय मजा असू शकते, खूपच मजा आली. म्हणे काय मजा आली, मी गेलते म्हणे पांडव प्रताप ऐकायला. मग म्हणे एकट्या द्रौपदीला 5 होते 5. मग मी म्हणते ते म्हणे तू म्हणूच नको, तेरी भी चूप पण मेरी भी चूप. विठाला विठाला. लागू पुरता चरित्र नका आचरणातून. बघा तुम्ही नाथरायांच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती. लक्ष्मी म्हणजे काय, धन विद्वत्ता पैसा हे सगळं, आणि सरस्वती म्हणजे काय, विद्या ज्ञान हे दोन्ही. आता बघा तुम्ही ज्यांच्या घरी खूप काही श्रीमंती असते त्यांच्या घरी विद्वत्ता कमी असते, आणि ज्यांच्या घरी खूप विद्वत्ता असते त्यांच्या घरी श्रीमंतीचा जरा तुटावडाच असतो. एकदा लक्ष्मी आणि सरस्वतीचं संभाषण आलं. लक्ष्मीने विचारलं सरस्वतीला, का ग सरस्वती
कुठे असते तू? मी ब्राह्मण घराण्यात असते. लक्ष्मीने सांगितलं मी तिथं नसते. का? त्यांचं आणि माझं जमत नाही. का जमत नाही? एका आचमनामध्ये माझ्या बापाला संपवलं अगस्त्य ऋषीना. ते कोण? ब्राह्मणच. आता लक्ष्मीचा बाप कोण? कोण महिला मंडळ? समुद्र. एका आचमनामध्ये संपवलं. ते अगस्त्य ऋषी कोण होते? ब्राह्मण होते. तरी मी आले असते ग. पण माझ्या धाकट्या भावाला चंद्राला श्राप दिला बृहस्पती. ते कोण? ब्राह्मणच. तरीही आले असते ग. पण माझ्या मालकाच्या छातीवर लाथ मारली. तो भृगू कोण? ब्राह्मणच. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते मी कुला. पण नातरायांच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती दोघी हातात हात घालून नांदवण्याचा पुरुषार्थ आमच्या नातरायांनी केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. नातरायांच्या समकालीन अंबाजोगाईला दासोपंत राहत होते. त्यांचा पण अधिकार काय सामान्य नव्हता बरं. दासोपंताच्या घरी सोंगट्या खेळायला कोण यायचं? भगवान परमात्मा त्यांच्या संग सोंगट्या खेळायला यायचे. एक दिवस खेळता खेळता दासोपंताच्या घरी नातराया येतात याची चाहूल लागली आणि भगवंत अंतर्ध्यान पावले. दासोपंतांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसतंय का? आणि तेवढ्यात नातराया दिसले. दासोपंताला वाटलं ज्या अर्थी नातराया आपल्या घरी आले आणि भगवंत अंतर्ध्यान पावले त्या अर्थी नातराया काय दर्शन देण्याच्या योग्यतेचे दिसत नाही, दर्शन देण्याच्या पात्रतेचे दिसत नाही. तरी नातराया आले, त्यांचा रामराम झालं, श्यामश्याम झालं, चहापाणी झालं, संध्याकाळची चर्चा झाली, भजन झालं, विश्रांती झाली आणि सकाळच्या वेळेस नातराया पैठणला जायला निघाले. पैठणला जायला निघाल्याच्या नंतर नातरायांनी असे हात जोडले. दासोपंतजी येतो बरं? हो या. कधी येणं झालं तर या पैठणला. दासोपंत तसंच म्हणजे हा येऊ येऊ येऊ. म्हणजे आपले असा 5-7 वर्षाचा कालखंड निघून गेला आणि सहज फिरता 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 दासोपंत पैठणला आले. पैठणला आल्याच्या नंतर त्यांना आठवलं काय नातराय आपल्या घरी आले ते, त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं, चला त्यांना भेटून जाऊ. आल्याच्या नंतर त्यांनी असे 4-5 जण उभा होते. त्यांना सहज विचारलं का हो नातरायचं घर कुठे आहे? घर? ते तरी शांतच राहिले 4-5 जण. त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. पुन्हा विचारलं अहो तुम्हालाच म्हणतोय नातरायचं घर कुठे आहे? ते म्हणले घर नका विचारू, नातरायचा वाडा विचारा. वाडा? वाडा? एवढी श्रीमंती? कुठे आहे त्यांचा वाडा? इथून डाव्या हाताला जा, पुन्हा उजव्या हाताला जा, पुन्हा डाव्या हाताला जा, तिथं असं मोठा वाडा दिसेल, भालदार आणि चोपदार तिथं दिसतील, तो नातरायांचा वाडा आहे. असं पण आपल्या डाव्या हाताला गेले, उजव्या हाताला गेले, पुन्हा डाव्या हाताला गेले. त्यांना मोठा दरवाजा दिसला. दरवाजा दिसल्याच्या नंतर ते आपले आत जाणार पण चालता 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 सहज त्यांचं चोपदाराकडे लक्ष गेलं. चोपदाराकडे लक्ष गेल्यावर मग ते जर म्हणले चोपदार ओळखीचाच दिसतोय, म्हणून सहज जरा अजून जवळ गेले, पाहिलं तर काय अहो देवच चोपदाराच्या वेशीमध्ये तिथं. दासोपंत म्हटले अहो देवा तुम्ही? हळू बोला. अहो देवा तुम्ही इथं? हळू बोला म्हटलं ना. का? मालकाचं प्रवचन चालू. अहो तुम्ही जगाचे मालक. दासोपंत हळू बोला. तुम्ही जगाचे मालक आणि तुमचा मालक कोण? ते आतमध्ये प्रवचन करतात ना, ते माझे मालक आहे. दासोपंताने आपलं सहज डुकून पाहिलं आतमध्ये कोण आहे, तर एकनाथ राय दिसले. दासोपंत म्हटले हे तुमचे मालक आहेत? होय. हे तर अंबाजोगाईला आले होते. मग ते आल्याच्या नंतर तुम्ही अंतर्ध्यान पावले, मला वाटलं हे कोणी दर्शन देण्याच्या लायकीचे दिसत नाही. दासोपंत असं कमी लेखायचं नसतं कधी कोणाला. अहो नातराया जर आंघोळीला गेले तर मी त्यांचं धोतर धुवून आणतो. नातराया पूजा करायला लागले तर मी त्यांना चंदन उघडून देतो. नातराया प्रवचन करायला लागले तर मी त्यांच्या प्रवचनामध्ये चोपदाराच्या वेशीमध्ये उभा राहतो. नातराया कीर्तन करायला लागले तर मी टाळ घेऊन उभा राहतो. आणि फावल्या वेळेमध्ये नातरायांच्या घरी कावडीने पाणी भरतो. कावडीने पाणी भरायचे. किती दिवस? 1 दिवस. भगवंताने नातरायाच्या घरी किती दिवस पाणी भरलं? 1 दिवस. 7 दिवस सप्त्यापुरतं, 4 महिने चातुर्मास? अजिबात नाही महाराज. 36 वर्ष भगवंतांनी नातरायाच्या घरी पाणी भरलं, तरी नातरायाच्या गाथ्यामध्ये असा एकही अभंग सापडणार नाही तुम्हाला की धन्य आज दिन देवदर्शनाचा, धन्य आज दिन ईश्वर दर्शनाचा, धन्य आज दिन भगवंत दर्शनाचा. एकही नाही. नातरायांनी काय म्हटलंय तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन
दीन संत दर्शना धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शना धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शना धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे 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 आनंद जन्मीचा शीण गेला आनंद जन्मीचा शीण गेला आनंद जन्मीचा शीण गेला मज वाटे दासी आलिंगन द्यावे 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 धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. नाथरायांनी धन्याजी दीन ईश्वर दर्शनाचाही म्हटलं नाही, भगवंत दर्शनाचाही म्हटलं नाही, देव दर्शनाचाही म्हटलं नाही. धन्याजी दीन संत दर्शनाचाच का म्हटलं बरं? ते नाही का रामायणामध्ये एक प्रसंग येतो बघा. हनुमानजी सीता मातेचा शोध करायला कॅलिफोर्निया, दक्षिण आफ्रिका आणि साऊथ आफ्रिकेला जातात, बरोबर ना? ऐकता ना तुम्ही? हनुमानजी सीता मातेचा शोध करायला कुठं जातात? लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये गेल्याच्या नंतर रावणाची लंका एवढी आगाध होती, एवढी मोठी होती, जिकडं पाहिलं तिकडं सारखेच घरं दिसायचे, सारखेच त्यांना ते राजवाडे दिसायचे. हनुमानजी गोंधळात पडले. हनुमानजी भटकत राहिले, फिरत राहिले. फिरता 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 सहज एका घरावरती हनुमानजीनं पाहिलं, तिथं प्रभू रामचंद्रजींचं जे धनुष्य आहे ना, त्या धनुष्याचं चित्र काढलेलं होतं. हनुमानजीला प्रश्न पडला, एवढ्या राक्षसाच्या समूहामध्ये हा रामभक्त तरी कोण असेल बरं? म्हणून हनुमानजी जरा त्या राजवाड्याकडे जवळ गेले, त्या चित्राकडे जवळ गेले आणि त्यांना बघता बघता दारात तुळशी वृंदावन पण दिसलं. हनुमानजी म्हटले, हा तर वारकरी दिसतो, हा तर वैष्णव दिसतोय. कारण पूर्वी दारात जर तुळशी वृंदावन असेल तर वारकऱ्याचं घर म्हणायचे, वैष्णवाचं घर म्हणायचे. आता सिटीमध्ये तसं राहिलं नाही, पण आपल्या खेडेगावातही अजून ही संस्कृती आहे. तुळशीचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीचं जर नुसतं दर्शन घेतलं तर आपले पाप नाश होतात. तुळशीला जर रोज पाणी घातलं तर यम सुद्धा थरथर कापतो. एवढं तुळशीचं महत्व आहे. अजून सांगू का तुळशीचं महत्व तुम्हाला? बघा, एकदा बिरबल सायंकाळची संध्या करायला बसला. संध्या करायला बसल्याच्या नंतर लगेच अकबराचा त्याला बुलावा आला. खबीजने बोलाया, खबीजने बोलाया. एक सैनिक ओरडतच आला त्यांच्याकडं, बिरबलजी तुम्हाला बोलवलंय. आता बिरबलजी पूजा करीत होते. मालकाचा तर आदेश आलाय, मग काय करावं? बिरबलना पूजा बाजूला ठेवली आणि राजधानीकडे गेला. राजधानीकडे गेल्याच्या नंतर बादशाला विचारलं, जहापाना आपने हमें बुलाया? जी बिरबल. म्हणजे काय काम होतं मला तुम्ही बोलवलं? आणि काय नाही, सायंकाळची वेळ आहे,
जरा आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारू. बिरबलाला वाटलं आता चला जसं राजा म्हणतील तसं. बिरबल निघाले, पण बिरबलाच्या मनामध्ये एक खुमखुमी राहिलीच. काय? आपली देवपूजा अधुरी राहिली, आपली देवपूजा अधुरी राहिली. मग त्याला चालता चालता सहज एक तुळशीचं झाड दिसलं. तुळशीचं झाड दिसल्यानंतर बिरबलचे आपले घोड्याहून खाली आले. त्यांनी आपल्या तुळशीला एक प्रदक्षिणा घातली आणि दर्शन घेतलं. तेवढ्यात बिरबल आपलं जहापाना म्हटले, बिरबल क्या है? बोले तुलसी. तो तूने दर्शन क्यों लिया? बोले हमारी माता है. जहापाना म्हणलं, कैसे हिंदू लोग यार तुम, कभी पेड़ माता बन सकता है क्या? म्हणून महाराज त्याला राग आला, त्या जहापानाला, त्या अकबराला राग आला. तिने काय केलं, ते तुळशी वृंदावन घेतलं आणि असं उपटून बाजूला फेकलं. बिरबलाला पण असा राग आला, पण काय करणार, सत्य पुढे शहाणपण गप्प बसत महाराज. त्याला पण राग आला, पण काय करणार. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे पहा, द बॉस इज ऑलवेज राईट. तो चुकीचा असू, तो कितीही मूर्ख असू, पण तो बरोबरच आहे, कारण सत्य पुढे शहाणपण गप्प बसतं. बिरबलाला वाईट वाटलं, बिरबल आपला गप्प बसला. बिरबल आपला पुढं निघाला, अकबर पण पुढं निघाले. फिरता 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 बिरबलाच्या मनामध्ये हे दोन गोष्टी राहिल्यात. पहिली गोष्ट होती की देवपूजा झाली नाही, दुसरी गोष्ट होती की आपल्या तुळशीचा अपमान झाला. मग बिरबलाने एक युक्ती केली. बिरबल म्हटला आता काट्यानेच काटा काढायचा आणि काटाही फेकून द्यायचा. बिरबलाने जरा युक्ती टाकली. मग बिरबल म्हणता आता याला कुठंतरी आपल्याला दाखवावंच लागेल. मग फिरता 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 बिरबलाला सहज एक काचकुरीचं झाड दिसलं. आता काचकुरीचं झाड तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे त्याची धूळ जी स्त्री अंगावर जरी पडली ना तर माणूस 2-2 फूट उड्या मारतो. म्हणजे बिरबलाने लगेच युक्ती केली. बिरबल तिथं ते घोडा थांबवला बिरबलाने आणि बिरबल खाली उतरला आणि बिरबलाने त्या काचकुरीच्या झाडाला एक प्रदक्षिणा मारली आणि दर्शन घेतलं. त्याला लगेच जहापाना म्हणे, बिरबल क्या है? बोले हमारे पिताजी. पहिली माता सांगितली, म्हणले आता पिताजी. आता मला सांगा महाराज, ज्याला आई सहन नाही झाली त्याला बाप सहन होईन का? नाही महाराज, येडच ना ते गेलं खाली उतरलं आणि त्याने ते काचकुरी झाडाचं काढलं, उपटलं आणि बाजूला फेकलं. जसं उपटलं तशी त्या काचकुरीच्या झाडावरची धूळ अंगावर बसली आणि अकबराच्या अंगाचा 10 ओर आला. अकबर 5-5 फूट उड्या मारित होता, 5-5 फूट. म्हणजे बिरबल ये क्या हुआ, बिरबल ये क्या हुआ, बिरबल ये क्या हुआ, ये मुझे तो सहन ही नहीं हो रहा है, मुझे तो बहुत दहा कर रहा है, मेरे अंग जल रहा है. बिरबल म्हटला, हमारी माताजी बहुत शांत है लेकिन अपना बुढ़िया बहुत खराब है. अरे त्याला युक्तीच करायची, त्याला कुठतरी दाखवायचं. म्हणे बिरबल अब इसको क्या करना पड़ेगा, अब इसको क्या करना पड़ेगा, जल्दी मुझे बताओ. बिरबलाने सांगितलं, तुम्हाला आता पहिलं तुळशीच्या झाडाकडे जावं लागेल, तिथे माफी मागावं लागेल, तेव्हा हे नीट होईल. जे आपणाला याच्यावर विश्वास नाही बसला, पण अंगाचा 10 होत होता. म्हणून ते महाराज ते दोघं तसेच गेले, तुळशीच्या झाडाकडे गेले. ते तसंच उपटलेलं तिथं होतं. हे तिथं गेले, तुळशीचं दर्शन घेतलं. आणि बिरबलाला माहिती होतं काय, तुळशीच्या अंगामधले औषधी गुण हे बिरबलाला माहिती होते. बिरबलाने ते झाड घेतलं, त्याचे पाले तोडले, चुरगाळा केला आणि अकबराच्या अंगाला लावला. 1 मिनिटात 10 शांत झाला. तेव्हा अकबराला विश्वास बसला, हे तुळशीचं महात्म्य एवढं. आपण जर त्याला रोज पाणी घातलं ना तर यम सुद्धा थरथर कापतो. अहो तुकोबाराय तर म्हणतात, नाही ज्या घरी तुळशी वृंदावन स्मशान घर ते जाणं. ते काय प्रमाण आठवना मला, पण ज्या घरी वृंदावन नाही ना, तुळशी वृंदावन नाही, तुकोबाराय म्हणतात ते घर कसं आहे, स्मशान आहे. म्हणून हनुमानजीला कुठं दिसलं ते तुळशी वृंदावन? अहो शत्रूच्या घरात तुळशी वृंदावन दिसलं. हनुमानजी म्हटले, हा कोणतरी राम भक्त आहे, कोणतरी वैष्णव, याला बघावं लागतं आपल्याला. हनुमानजी आपले त्या घरामध्ये गेले. कोणीतरी तिथं विश्रांती करत होतं. हनुमानजी तिथं 10-5 मिनिटं थांबले. ते आपले बिरबलजी होते तिथं. बिरबलजी उठले, त्यांचं नित्य नियमाप्रमाणे उठल्या त्यांचं भजन सुरू झालं. काय भजन सुरू झालं असेल बरे? शत्रूच्या घरामध्ये आपण गेलो आणि त्यांचं भजन काय सुरू झालं असेल? बिरबलजी उठले आणि त्यांचं भजन सुरू झालं, श्रीराम जय राम जय जय राम. महाराज हे भजन ऐकलं हनुमानजीला 440 व्होल्टचा धक्काच बसला ना. हनुमानजी म्हटले, धनुष्यबाण आहे ते ठीक आहे, तुळशी वृंदावन आहे ते पण ठीक आहे, आपण आपल्या मालकाचं नाव समोरचा घेतोय. पण हनुमानजीला ते भजन एवढं भावलं, सकाळी एवढं 3-4 वाजता असते, एवढं भावलं. हनुमानजी त्या भजनामध्ये तल्लीन झाले, मग्न झाले. थोड्या वेळाच्या नंतर भजन संपलं. बिभीषणाने आपलं प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घेतलं आणि पाठीमागे वळून पाहिलं. कोणीतरी वानरासारखं दिसलं, कोणीतरी माकडासारखं दिसलं. मग बिरबलजीने विचारलं, कोण आपण? हनुमानजी घेप राहिले ना. हनुमानजीनंच प्रश्न विचारला, तुम्ही कोण? मी रावणाचा भाऊ बिभीषण. रावणाचा भाऊ आणि बिभीषण? अहो तुम्ही तर प्रभू रामचंद्रजींचं भजन करतात. होय मी राम भक्त आहे. एवढा आनंद झाला हनुमानजीला. हनुमानजी म्हटले, बरं झालं बा, जाऊ द्या, शत्रूच्या दारात आपलं कोणतरी भेटलं, माझ्या या जातीचे मज भेटू येते. एवढा आनंद झाला हनुमानजीला. आणि बिरबल यांनी विचारलं, बिभीषणाने विचारलं, तुम्ही कोण?
मी पवनसुत हनुमान, हनुमान शब्द ऐकला आणि बिभीषणाने कडकडून मिठी मारली. बस आज माझा विश्वास संपादन झाला की माझ्यावर प्रभू रामचंद्र यांची कृपा आहे. हनुमानजी म्हटले, ओ थांबा 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 थांबा, माझ्या भेटीचा आणि रामाच्या कृपेचा काय संबंध? काय संबंध? मोल भरोसा सुनवा हनुमंता, राम कृपा बिन मिल नाही संता. प्रभू रामचंद्र यांची कृपा असल्याशिवाय तुझ्यासारख्या ब्रह्मचारी संताचं दर्शन ब्रह्म मुहूर्तावर होऊ शकत नाही. म्हणून माझा आजचा दिवस धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्याचं दर्शन होतं, तो दिवस धन्य आहे. बरे संत महात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर काय होतं बरं? अनंत जन्मीचा शिन गेला. शिन्न कशाला म्हटलंय नाथरायांनी? जन्माला येणं आणि मरणं याला शिन्न म्हटलंय. कारण की जन्म घ्यायचा म्हटला की काय सोपा नाही. जन्म घ्यायचा म्हणजे काय असं जन्म कुठं होत नाही. जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या आईच्या उदराचा आपल्याला आश्रय घ्यावा लागतो. मरणाला भले 10-5 वाटा असतील, मरणाला भले 100 वाटा असतील, तुम्ही आत्महत्या करू शकता, काही करू शकता. पण जर जन्म घ्यायचा असेल तर त्याला एक मात्र पर्याय आहे आणि त्या पर्यायाला म्हणतात आई. आईशिवाय महाराज आपल्याला जन्म नाही. जन्म घ्यायचा म्हटलं की कोणत्या आईच्या उदराचा आश्रय घ्यावा लागतो. आणि तिथं काय महाराज असं कीर्तनकारासारखं उभं राहता येत नाही. तिथं असं उलट उभं राहावं लागतं, खाली डोकं वर पाय. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली. गर्भामध्ये महाराज असं उभा राहता येत नाही, खाली तोंड आणि वरती पाय. अहो गर्भामध्ये असताना किती यात नाही आपल्याला, मांस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणात याद असे. ते एक वेळा कारी या दुखावे ग, एक वेळा कारी या दुखावे, एक वेळा कारी या दुखावे, एक वेळा एक वेळ याद आवे गरे, एक वेळ याद खावे गरे, एक वेळ याद खावे गरे, एक वेळ याद खावे गर्भामध्ये असताना एवढ्या यातना आहेत. या यातनातून निवृत्त होण्यासाठी ते अर्भक पांडुरंगाला विनवणी करतं. काय? आठवी न पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंग.
महाराज त्याशी त्या पांडुरंगाला विनवणी करतं. पांडुरंग वचन बोलून घेतं की सांगतं मी तुझं पाय आठवीन, मी तुझं क्षणोक्षण नामस्मरण करीन. मग पांडुरंग त्याचा जन्म होऊ देतो, मानबीन काही अडकू देत नाही, सगळं व्यवस्थित पार पाडतं. महाराज त्याची पाची होती, त्याचं नामकरण होतं. हळूहळू ते मोठं होतं. शाळेत बालवाडीत जायला लागतं. बालवाडीत जायला लागल्याच्या नंतर खिचडी खातं. खिचडी खायला लागल्यानंतर पहिलीला जातं, दुसरीला जातं, तिसरीला जातं, चौथीला जातं. चौथीला गेल्याच्या नंतर जरा मित्र कंपनी जमा होती. मित्र कंपनी जमा झाल्याच्या नंतर मग थोडा धिंगाणा होतो. शाळेत मस्ती होती. आणि सहज मास्तर विचारतात, का रे गाण्या, तुला लाज नाही वाटत का शाळेत धिंगाणा करतो? गाण्या आपला गप्प सांग बरं, मग कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं, मग कोंबडी आधी का अंडा आधी? महाराज ते म्हणतात, गुरुजी यात काही विशेष नाही. खरं आश्चर्य इथं आहे, ते कोंबडीचं पिल्लू अंड्यात गेलंच कसं? अरे पोरं लय अवघड आहे, काय म्हणतील काय सांगताच येत नाही. एका गुरुजीने विचारलं, का रे पोरं, शाळेच्या बाहेर जर तुम्हाला बॉम्ब ठेवलेला दिसला तर तुम्ही काय करता? महाराज गणपतराव लगी पुढंच असते. महाराज त्यालाच म्हणते, गुरुजी 2-4 तास मी वाट पाहिन, कोणी नेलं तर ठीक आहे, नाहीतर आपला नियम म्हणजे नियम, उचलायचा स्टाफ रूम मध्ये जमा करायचा. विठ्ठल विठ्ठल. लहान पोरं काय म्हणतील काही सांगता येत नाही. महाराज एकदा मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं, सगळे म्हणले महाराज चला चहा घ्यायला, चला चहा घ्यायला. आता चहा कीर्तनाच्या आधीच घेतला, त्याच्यामुळे म्हणलं चहा नको चहा नको. पण एक 8 वर्षाचं पोरग आलंच बा, आणि महाराज चला ना चहा घ्यायला, म्हणलं नको. चला ना चहा घ्यायला, म्हणलं नको. मग ताक दही, ताक म्हणजे आपल्या आवडीचा विषय. महाराज मी गेलो, म्हणलं ताक असलं चल बाबा. महाराज गेलो मी त्याच्या घरी. त्याच्या घरी गेल्याच्या नंतर महाराज तिने एक तांब भरून ताक आणलं. आता तांब भरून ताक आणलं म्हणजे आपल्याला काही एवढं अवजड नाही. तांब भरून ताक तर सहज आणलं मी, जरा बरं वाटलं. मग ते अजून म्हणे, महाराज अजून एक तांबे आणायचा का? म्हणलं नको. अहो महाराज घ्या ना, चांगलं आहे ना. म्हणलं आण बाबा. महाराज ते अजून एक तांबे, मी 2 तांबे ताक आणलं. म्हणलं का रे बाळा, तुला जर तुझ्या आईनं विचारलं ताक पुढे गेलं, म्हणे आपल्याला विचारणार नाही. म्हणलं विचारलं तू काय सांगशील? अहो विचारणारच नाही. म्हणे कस काय? त्या ताकात उंदीर मेला होता. काय म्हणतील महाराज, उंदीर मेला होता. माझी तळपायच्या मस्तकात गेली. महाराज मी तो तांबे असा धरला आणि जोऱ्यात आपटीला, असाच आपटीला. महाराज ते तसं पळत गेलं, मम्मी 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 मम्मी. महाराज ना आपला संडाचा तांब्या फोडा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लहान पोरं काय करतील त्याचं काही सांगता येत नाही, कारण त्याला संस्कार लागावं. कारण संस्कार लागायसाठी आळंदीला संस्थेमध्ये टाका, पण संस्थेचं लय विचित्र विचित्र बोलले, त्यांना आम्हाला लय सांभाळावं लागतं. आणि संस्कार हे आपल्या आई वडिलांनाच लावावे. संस्कार कसे असावे लक्ष देऊन ऐका. संस्कार कसे असावे लक्ष देऊन ऐका. 8 वर्षाचे शंभूराजे होते. 8 वर्षाच्या शंभूराजांना भरसभेमध्ये हत्ती बक्षीस देण्यात आला. हत्ती बक्षीस दिल्याच्या नंतर दिलेर खानना शंभूराजांची मजाक करायची ठरवली, आणि दिलेर उठून उभे राहिले. भरसभेमध्ये दिलेरने प्रश्न केला की शंभूराजे, आपको तो इतना बड़ा हाथी मिला है, बताओ ये हाथी आप कैसे लेके जाओगे? शंभूराजे म्हटले असतील की मी त्याला वडत वडत नेईल, मी त्याला चालवत चालवत नेईल. मला तार दिशी शंभूराजे उठून उभे राहिले. दिलेरच्या डोळ्यात डोळे घातले आणि शंभूराजे उद्गारते झाले, दिलेर देख तेरा ये लंगड़ा हाथी मैं कैसे भी लेके जाऊंगा, कैसे भी लेके जाऊंगा, लेकिन बता हमारे आबा साहब ने जो गढ़ के लिए खड़े किए वो तू कैसे लेके जाएगा, कैसे लेके जाएगा? याला म्हणतात महाराज संस्कार, याला म्हणतात संस्कार. तार दिशी दिलेर उठून उभा राहिला, संभाजीराजे उठून उभे राहिले. दिलेर 2 हात मागे सरकला आणि दिलेरच्या मुखातून उद्गार निघाले, हाय अल्लाह क्या जबान चलती इस बच्चे की. आणि शंभूराजे उद्गारते झाले, दिलेर हमारी जबानी नहीं हमारी समशेरी बहुत ही चलती है, बता कहां से फाड़ू कहां से फाड़ू. याला संस्कार म्हणतात महाराज. नंतर आपल्या बाळाला म्हणा ना 8 वर्षाच्या, बाळू पाहुणे आले, जातो का जरा दूध आणायला? ते म्हणतं कुत्रच असन. अरे नाही कुत्र, जाय ना तू. आणि चावलंच तर इथंच मरतो, कुठंच जाऊ नको. मला ते 8वीला जातं, 9वीला जातं, 10वीला जातं, 11वीला जातं, 12वीला गेल्याच्या नंतर कॉलेजला बोर्डाचा पेपर देतो. बोर्डाचा पेपर दिल्याच्या नंतर ते नापास होतं. आणि गुरुजी त्याला विचारतात, का रे निर्लज्ज, नापास झाला नाही तरी हसवतो? त्याने, गुरुजी मला हसू येत त्याचं कारणच वेगळं आहे. अरे नालायका, 100 पैकी फक्त तुला 5 मार्क पडले, काय तुझी लायकी आहे? ते तरी हसत होतं. अरे आता तरी काय बस? गुरुजी मी हसतो त्याला कारणच वेगळं आहे म्हणे. म्हणलं काय? म्हणे गुरुजी
मला प्रश्न पडला म्हणजे मी पेपर मध्ये पिक्चरचं गाणं लिहिलं आणि मला 5 मार्क आले कुठून? विठ्ठल विठ्ठल अवघडे. त्याची 12वी कशी तरी पास होतं आणि कॉलेजला जातं. कॉलेजला गेल्याच्या नंतर सारखं पप्पा मागं टुमणं लावतं. पप्पा मला बुलेट घ्यायची, पप्पा मला बुलेट घ्यायची, पप्पा मला बुलेट घ्यायची. त्याचे वडील म्हणतात नाही घ्यायची नाही घ्यायची नाही घ्यायची. त्याचं पुन्हा सुरू होतं पप्पा मला बुलेट घ्यायची बुलेट घ्यायची. मग एक दिवस वडील त्याला वैतागून म्हणते का रे भाऊ तुला 2 पाये दिले ते कशासाठी दिले? महाराज ते म्हणले एक किक मारायला आणि एक गिअर टाकायला. अवघडे महाराज ते काय म्हणतील. महाराज त्याचे वडील त्याला वैतागतात. हळूहळू ते जरा मोठं होतं, शाळेत जातं, डिग्री करतं. डिग्री कामाला येत नाही कारण त्याला आरक्षण नसतं. महाराज त्या आरक्षणातून फेल होतं, त्याला डिग्री कामं येत नाही. मग तो काय करतो शेतीकडे जातो. तर शेतीत तर काही वैताग काही कामं येत नाही पण घरचे त्याला कशी तरी एक मुलगी बघतात, लग्न लावून देतात. लग्न सुरळीत पार पडतं. हळूहळू ते म्हातारं होतं आणि म्हातारं होतं. मला सांगायचं इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. बालपण कुठपर्यंत आहे? तरुणपण येईपर्यंत. तरुणपण कुठपर्यंत आहे? म्हातारपण येईपर्यंत. अहो म्हातारपण आलं का महाराज असं अवघडे. म्हातारे गपचिप राहतच नाही तू महाराज. काही काही गावात राहत नाही, आपल्या तालुक्यात राहत नाही. ते आळंदीला येतात आमच्या संघ. कशाला येतात? दिंडीमध्ये येतात. आणि दिंडीमध्ये आल्याच्या नंतर सोयना राहत नाही तो. दिंडी मागणी पुढे आपले चलत येत. अवघडे महाराज. त्यांना जर विचारलं ना तुम्ही कशा करता पुढे गेले होते ते काय सांगत असतील बरं? काय नाही म्हणे महाराज माग गर्दी आणि पुढे गेलं ना गर्दी आली का बिस्किटची पुढे भेटतच नाही तू. अहो बिस्किट पुढे जमा करायसाठी यात्रेमध्ये येतात. पुढे आपल्या माऊलीच्या समाधी सोहळ्यामध्ये असेल. ठीक आहे तुमचं जीवन. जर तुम्ही समाधी सोहळ्यामध्ये बिस्किट पुढे जमा करायला येत असेल तर तुमच्या जीवनात काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही महाराज. अशा म्हाताऱ्याला शेजारचे सुद्धा वैताग येतात. शेजारी सुद्धा म्हणतात मरे नाका मेला आणीला कंटाळा येणे बाबा सत्यनारायण घालू बाबा पण म्हातारा मरू दी. महाराज अवघडे महाराज. आणि मरणासक्त अवस्था झाली. शास्त्रकार 4 दुःख सांगतात. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. अनुताप म्हणजे ते नाही का म्हातारपणा वेळेस मारताना तुम्ही बघितलं असेल एखादं बा डोळे वाकडे तिकडे करतं, हातपाय वाकडे तिकडे करतं, डोळे पांढरे करतं. महाराज याला काय म्हणतात? अनुताप. 80-85 वर्ष जगलो देवा पण पंढरपूर नाहीचं पाहिलं. काय जन्मा येऊन केली म्या जोडी ऐसे घडोघडी चित्ती येते आठवण. 80-85 वर्ष जगलो देवा पण पंढरपूर नाही पाहिलं. त्याला म्हणतात अनुताप महाराज. मग त्याला हातपाय वाकडे जे होते तिकडे होते त्याला अनुताप म्हणतात महाराज. नंतर येतो मोह. मोह म्हणजे त्याला वाटतं जर मी मेलो तर माझ्या मुलाबाळाचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या पत्नीचं कसं होईल, माझ्या संपत्तीचं काय होईल, हे त्याला मोह. आणि विश्लेषण. विश्लेषण म्हणजे जरा जास्त अवघड अवस्था आहे. विश्लेषणामध्ये जीव देहाला सोडण्याचा प्रयत्न करतो पण देह जीवाला धरून ठेवतो. त्यावेळेस शरीर रडतं. काया बोलेवर रडून बोलतं शरीर. मग कुणाचा काका, कुणाचा मामा, कुणाचा चुलता, कुणाचा नातू, कुणाचा पंतू कोणी कामाला येत नाही. ज्या दारामध्ये आपण 70 वर्ष गुन्ह्या गोविंदाने संसार केला त्या दारामध्ये एक आपल्याला 7 तासही कोणी ठेवीत नाही. काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार. महाराज हे विश्लेषण आहे. आणि याच्यापेक्षाही 4थी अवस्था लयच अवघड. 4थी अवस्था म्हणजे आगामी 4थी अवस्था आहे. 4थी अवस्था म्हणजे अशी डेंजर आहे. त्या आगामीमध्ये डायरेक्ट यमदूतच दिसते. आता यमदूत फक्त दोघांनाच दिसते. कोणाला? एक म्हणजे कीर्तनकार बोला आणि दुसरे म्हणजे इनेकरी बोला. का हो अण्णा? यमदूत आम्हाला नाही दिसत. यमदूत दोघांना दिसते. कोणाला? ज्याला न्यायला आले त्याला आणि गावातील कुत्र्याला. म्हणून गावात काय यमदूत आले लहान कुत्र्याच्या पिल्ल्यापासून ते मोठ्यापर्यंत ती भुकतात. खरं ते भुकतायला जाते पण त्यांची तोतरी वळल्या जाते म्हणून त्याला इवळणं म्हणतो. आणि गावात का कुत्रे आले इवळायला लागले तर 2 म्हाताऱ्या माणसाची चर्चा ऐकावी. महाराज ते म्हातारा आपलं मान लटलट कापती, हातामध्ये काठी, डोळ्याला चष्मा लावलेला, एकीकडची कांडी एकीकडे सुतळी गुंडाळलेली. ते आपलं काठी टेकत 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 मंदिराकडे आल्याच्या नंतर तिथं आपलं दुसरं म्हातार बसलेलं असतं आणि आपला असा हात करतं अरे आबाजी. ते पण म्हणतं का बाजी? अरे कुत्रे उडायला लागली आपल्या गावात. म्हणतं मग काय झालं? आपल्या गावात जास्त आजारी कोण हरे म्हणजे दोघं सोडून. महाराज यातलाच एक म्हातार मरत मग काठी टिकत आल्या. मग म्हातारं गेलं का सुनबाई पळत येते बाई आमच्या मामाला मोक्षच मिळाला, आमच्या मामाला मोक्षच मिळाला. मामा आमचे मंदिरात गेले. आता मामा कसं गेले मामाला सांगता येणार, मारुतीला बोलता येणार. विठाल विठाल विठाल
सांगायचं आहे काय मरावं का लागलं, कारण जन्म घ्यावा लागला होता. मग जन्म का घ्यावा लागतो, काय घ्यावा लागतो जन्म, तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना पुनर्जन्म का कारण म्हणताय. मग नातराया अहो तुम्ही म्हणता की धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. मग याच्यामुळे होतं काय, होतं काय, वासनेमुळे जर जन्म घ्यावा लागत असेल तर ते वासनेचं बीजच जाणण्याचं सामर्थ्य संत दर्शनामध्ये. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा का ते बीज जळलं पुन्हा जन्म होईल का. नाही महाराज, एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे महाराज आता मी हे फुटाणे हरभरे आता मी हे पेरायचे, ते उगायचे, त्याला पाणी द्यायचं, लाईट राहत नाही, पाणी राहत नाही, मोटर चोरी होती, काही काय फलाने आमके तमके हे होतं. ते कधी यायचे, मी त्याचं कधी खळं करायचं, ते कधी भाजायचे आणि कधी खायचे. ते पण ते काम करतो ना, काय म्हणे भाजूनच पेरतो ना, भाजून पेरलं ते येईल का, नाही महाराज. मग तसं एकदा का वासनेचं बीज जळलं ते पुन्हा येईल का, नाही महाराज. ते बीज जाळून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. मग नातराया तुम्ही म्हणतात की धन्य आजी दिन संत दर्शनाचा, याच्यामुळे आनंद जन्मीचा इशून जातो. मग तुम्हाला नेमकं काय करावं वाटतं. माझं वाटे त्याचे दोन्ही गायकासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. अरे काय गायन आहे, मंत्रमुग्ध करणारं गायन. अरे नातराया म्हणतात मज वाटे त्याची आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. आलिंगनच का, तर प्रथम भेटे आलिंगन दुजे चरण वंदावे, किंवा आलिंगन संताची या देवे झाली माझी काया. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे, म्हणून मला त्यांचे चरण सोडा वाटत नाही. महाराज नातरायांनी चरण म्हटलं, पाय म्हटलं नाही. समानार्थी जरी शब्द वाटत असले चरण आणि पाय, त्यात महाराज लय मोठा फरक आहे. चालण्याच्या लायकीच्या असतात, चालण्याच्या लायकीच्या असतात त्याला काय म्हणतात, पाय म्हणतात. आणि तीर्थयात्रेला पंढरपूरला आळंदीला पैठणला जाण्याच्या लायकीच्या असतात त्याला काय म्हणतात, चरण. महाराज त्याच्या पुढे सांगू का, ज्याचं आचरण त्याचे पाय चरण. महाराज म्हणून त्यातले बारकावे, ज्याचं आचरण त्याचे पाय चरण. महाराज ऐका, लडका म्हणजे काय, मुलगा. बेटा म्हणजे काय, मुलगा. आणि पुत्र म्हणजे काय, पण त्यातले बारकावे बघा.
पिताजी बंटवारा करे उसमें जो खुश रहता है उसे कहते बेटा। और पिताजी को लड़ लड़ के ज्यादा स्टेट मांगता है, ज्यादा जायदाद मांगता है, उसे कहते लड़का। और पिताजी को कहता है कि पिताजी आपकी पूरी जायदाद जिसको देना है उसको दे दो, मुझे तो सिर्फ आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते बेटा, उसे कहते पुत्र। हे त्यातले बारकाव आहे बघा, जे समानार्थी जरी वाटत असलं पाय आणि चरण त्याचा वेगळा अर्थ आहे बघा। मग नाथराय जरा सांगा आम्हाला, तुम्ही म्हणताय की धन्य आजी दिन संत दर्शनाचा, याच्यामुळे तुमच्या अनंत जन्मीचा शिनही निघून गेला, म्हणून तुम्हाला वाटतं की त्या संतांना आलिंगन द्यावं, त्याचे चरणही सोडू नये, मग याच्यामुळे फक्त अनंत जन्मीचा शिन जातो, आणखीन एखादा फायदा आहे? नाथराय म्हणतात आहे ना, कोणता? तोच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये त्रिविध तापाची झाली बोलावण, त्रिविध तापाची झाली बोलावण, त्रिविध तापाची झाली बोलावण, त्रिविध झाली बोलावण, त्रिविध तापाची झाली बोलावण, त्रिविध तापाची झाली बोलावण, त्रिविध तापाची झाली बोलावण, देखील वैष्णवाचे, देखील आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे, आलिंगन नाथराय म्हणतात संत दर्शनाने या त्रिविध तापाची निवृत्ती होते। कोणते त्रिविध ताप? आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप, या तीनही तापाची निवृत्ती संत दर्शनाने होते। देखील चरण वैष्णवांचे। महाराज आता प्रश्न उपस्थित होतो, साधक प्रश्न विचारतात, नाथराया वैष्णव कोणाला म्हणायचं? तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया। इथं माया म्हणजे प्रेम घ्यायचं, संपूर्ण प्रेम भगवंताला, संपूर्ण प्रेम देवाला। महाराज याच्याही पुढे जाऊन का वैष्णव कोणाला म्हणतात? जो विष्णू व्रताचं अवलंबन करतो त्याला वैष्णव म्हणतात। आता विष्णू व्रत म्हणजे काय? ती एक पंचदशी। वर्षाच्या किती एकादशी असतात महिला मंडळ? 24। हा, 12 मोठ्या 12 लहान आपल्या अशा भाषेत 24 एकादशी असतात। 24 एकादशी आणि महत्वाचे 5 उपास। 24 आणि 5 किती? 29। 20 जो विष्णू व्रताचं अवलंबन करतो त्याला वैष्णव म्हणतात। मग महाराज जरा लवकर सांगा, आता आमचा पण घसा बसायला लागला आहे। तुम्ही म्हणता की धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला, याच्यामुळे तुम्हाला पण वाटतंय काय की माझं वाटतं त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे, तुम्हाला वाटतं की त्यांना आलिंगन द्यावं, त्यांचे चरण सोडू नये, त्याच्यामुळे अजून एक फायदा होतो की आपल्या तीनही तापाची निवृत्ती होती वैष्णवाचं चरण पाहिल्यामुळे। मग नाथराया तुमची शेवटची काही इच्छा आहे का? नाथराया म्हणतात आहे ना, काय? तेच अभंगाचं एका जनार्दनी घडोत्यात संग, एका जनार्दनी घडोत्यात संग, एका जनार्दनी घडोत्यात संग, एका जना
जनार्दनी घडो त्याचा संग एका जनार्दनी घडो त्याचा संग एका हरे जनार्दनी घडो त्याचा संग एका जनार्दनी घडो त्याचा संग भावा वियोग जन्मो जन्मेन भावा वियोग जन्मो वियोग हे माधवाने ताकी आलिंगन जावे न भावा वियोग जन्मोजन्मी न भावा वियोग जन्मोजन्मी मधवाडे दासी आलिंगन जावे मधवाडे दासी आलिंगन जावे कदन सोडगे कदा कदान सोडागे कदान सोडावे चरण त्यांचे कदान सोडावे चरण त्यांचे कदान
कदान सोडावे चरण त्यांचे कदान सोडावे चरणाच्या विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमारी गुरुमाढोबार गुमाई हा जय विठोबार गुरु जय 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 विठोबार कुमार जय विठोबार गुरु जय 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 विठोबार कुमार विठोबार गुरु जय जय विठोबार कुमार विठोबार गुरु जय जय विठोबार कुमार एका जनार्दनी घडो त्याचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. नाथरायांनी शेवटची इच्छा व्यक्त केली की अशा संत महात्मा जर माझ्या जीवनामध्ये आला तर भगवंताला एकच प्रार्थना राहील की एका जनार्दनी घडो त्याचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. या अभंगावरती यथामती यथावकाश जसं माझ्या बुद्धीला पटलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवरांचं आईवडिलांचं. तरी न्यूनतेपुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगीभूत युक्ती. या न्यायाप्रमाणे काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, मोठ्या अंतकरणाने परत करा. झालेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली